स्वागत है आपका यस न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। बीजापुर वक्फ बोर्ड के नए अध्यक्ष और उपाध्यक्ष का सम्मान। शहर बीजापुर के नेशनल ह्यूमन राइट्स एंड एंटी करप्शन बीजापुर घटक की ओर से बीजापुर वक्फ बोर्ड के नए अध्यक्ष और उपाध्यक्ष का सम्मान किया गया। इस मौके पर कई लोग मौजूद थे। ನ್ಯಾಷನಲ್ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಆ್ಯಂಟಿ ಕರಪ್ಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆ್ಯಂಟಿ ವಿರೋಧ ಇದರ ಆಫೀಸಿನ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ವಿಂಗ್ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿ ಪರವಾಗಿ ಇಂದಿನ ದಿನ ನೂತನವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥ ವಕಫ್ ಬೋರ್ಡಿನ ಚೇರ್ಮನ್ರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಕೈಸರ್ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ನ್ಯಾಷನಲ್ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಆ್ಯಂಟಿ ಕ್ರೈಮ್ ಆ್ಯಂಡ್ ಆ್ಯಂಟಿ ಕರಪ್ಷನ್ದ ಪರವಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಅದೇ ಕಾರಣವಾಗಿ ಇನ್ನೋರ್ವ ಸಹೋದರರಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ ಸಮದ್ ಸುತಾರ್ ಸಾಹೇಬರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಷನಲ್ ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಆ್ಯಂಟಿ ಕ್ರೈಮ್ ಆ್ಯಂಡ್ ಆ್ಯಂಟಿ ಕರಪ್ಷನ್ ಪರವಾಗಿ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತೇನೆ। ರಾಣಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಹ್ಯೂಮನ್ ಅದೇ ತೆರನಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಅವರಿವರೆನ್ನದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಿರಿಯ साहब चेयरमैन जिला वक्फ कमेटी अली जनाब अब्दुल समद सुतार वाइस चेयरमैन जिला वक्फ कमेटी मुझे ईरानी वाइस चेयरमैन जिला वक्फ कमेटी और मेरे डॉक्टर साहब सारे मेरे साथी। ये कहते हुए बहुत ही खुशी महसूस हो रही है कि डॉक्टर साहब को जो है चेयरमैन बनाया गया है। बहुत ही मोतबर आदमी है, बहुत ही उनमें जज्बा बहुत है। और इससे पहले वो जो है उनके मुद्दापुर विलेज के चेयरमैन रह चुके हैं, मुद्दापुर गांव के, और खासा तजुर्बा है उनको। मैं उनसे उम्मीद करता हूँ कि यहाँ पर भी जो है आपका ये जो वक्फ बोर्ड का चेयरमैनशिप का जो पोस्ट है स्पेशली मेन टू सर्व द पीपल है, मैंने लोगों की खिदमत करने के लिए ही है। वक्फ का मतलब ही वही है। तो उसके अंदर थोड़ा अगर कोई इंटरेस्टेड आदमी है तो वो जो है बहुत सारी स्कीम्स हैं उसमें, जैसे कि सिलाई मशीन का है, तुम्हारे छोटे मोटे थ्रू प्रोग्राम्स हैं। वक्फ बोर्ड वाले जो सब करते हैं, पीने पानी का वाटर सप्लाई है, मशीन्स वगैरह देते हैं उसके बहुत सारे वही प्रोग्राम्स जो है वक्फ बोर्ड के हैं। आप जो है थोड़ा इंटरेस्ट लेकर जो भी गरीबों को मदद हो सकती है, स्पेशली वक्फ का मतलब जो है गरीबों की खिदमत करना ही है। तो अभी तक जो है वहाँ पर एक प्रॉपर इंसान नहीं आने की वजह से लोगों तो वक्फ की क्या माने नहीं पहुँच सके। मैं डॉक्टर साहब से इंतजार करता हूँ कि थोड़ा उसमें इंटरेस्ट लें और 4-5 वकील भी आपके साथ में सब मिल बैठकर एक डिग्निफाइड वे में, यानी जिसमें एक ही जज्बा हो कि लोगों की इस तरह से खिदमत की जाए, लोगों की इस तरह से काम आना चाहिए, वक्फ बोर्ड का फ़ायदा गरीबों को कैसे मिलना चाहिए, इसी रास्ते पर आप बहस मुबाहिसा करेंगे। इन चंद बातों के साथ में मैं मेरी दो बातें खत्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम। ಹಿರಿಯ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀಯುತ MM ಸುತಾರ್ ಸಾಹೇಬರು ನಮ್ಮ ವಕಫ್ ಬೋರ್ಡಿನ ನೂತನವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದಂಥ ಚೇರ್ಮನ್ರು ಕೈಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತಮ್ಮ ಒಂದು ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಏನದ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಏನದ ಪಾಲಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಂಬ್ತೀನಿ ನಾನು। अल्लाह वबरकातुहू। आज यहाँ पर हमें नेशनल ह्यूमन राइट्स एंटी करप्शन ब्यूरो की जानिब से बुलाया गया है, जो एक वुमन विंग्स है जिसके सदर हमारे रजिया बेगम मैडम है। बहुत खुशी हुई आज हमको यहाँ बुलाया और सम्मान किया गया। आज वक्फ बोर्ड, सब लोग बोलते हैं कि वक्फ बोर्ड एक कांटों का रास्ता है, इंशाल्लाह हम उसे एक फूलों का बाग बनाएंगे और हम यही उम्मीद करते हैं कि चेयरमैन साहब हमारा साथ देंगे और हर मेंबर हमारा साथ देंगे। क्योंकि वक्फ जो भी वक्फ मतलब है अल्लाह के नाम पर, अल्लाह के नाम पर जो भी दिया जाता है उसे वक्फ कहते हैं। वक्फ रोकर भी कांटे क्यों होते हैं? अल्लाह के नाम पर कांटे नहीं रहते, अल्लाह के नाम पर फूल ही रहते हैं। और हम वहाँ जो भी काम करेंगे लगन और मेहनत से करेंगे और हर चीज़ को वहाँ पर गरीबों को पहुँचाएंगे और हर जो ज़रूरतमंद है उनको वक्फ का फ़ायदा दिलाएंगे इंशाल्लाह। और यहाँ पर रजिया मैडम हमको बुला के सम्मान करें, उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। ಈ ವುಮನ್ಸ್ ವಿಂಗ್ಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹಿರಿಯ ವಕೀಲರಾದಂಥ ಸುತಾರ್ ಕಾಕವರೇ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಈ ವಕ್ಫ್ ಸಮಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸಮದ್ ಸುತಾರ್ ಅವರೇ, ಇನ್ನೋರ್ವ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಹುಂಜಾ ಹುಸೇನ್ ಅವರೇ,
ಹಾಗೂ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಹಾಗೂ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯನ್ನು ನನ್ನ ತಮ್ಮಂದಿರು, ಇವತ್ತು ನಮಗೆ ಈ ವಕಫ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅಂತ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಈ ಆಯ್ಕೆ ಕಗ್ಗಂಟಾಗಿ ಉಳಿದಿತ್ತು. ಹಿರಿಯರಂತ ಸುತಾರ್ ಕಾಕಾವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಇದು ಹಿಂದೆ ಅಂತ. ಬಿಜಾಪುರ ಸಿಟಿಯಿಂದ ತೆಗೆದು ನಮಗೆ ಬಬಲೇಶ್ವರ ಕ್ಷೇತ್ರದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಸದುಪಯೋಗ ನಾವು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಂಥ 18 ಜನರು ಕೂಡಿ ನಾವು ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ನಾನು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಕಾಕಾವ್ರು ಹೇಳಿದರು, ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಬಡ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಬಡ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನು ಅನುಕೂಲ ಇದೆ ವಕಫದಿಂದ, ಅದು ನಾವು ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಿ ಇಳಿದಿಲ್ಲ. ನಾವು ಅಲ್ಲಿ ಇಳಿದ ಮೇಲೆ ಏನಿದೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಕಾಕಾ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಉಳಿದಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಕಡೆಯ ಮಟ್ಟ ಏನು ನಮ್ಮ ಜಮಾತಿದೆ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಮುಟ್ಟಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ 18-19 ಜನ ಕೂಡಿ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಕರೆಸಿ ಸನ್ಮಾನಿಸಿದ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಿ ಮಾತನ್ನು डेल्टा लर्न ऑनलाइन स्पोकन इंग्लिश क्लासेस लाया है आपके लिए सुनहरा मौका। स्पोकन इंग्लिश आजकल न सिर्फ एक शौक़ है बल्कि अहम ज़रूरत बन चुका है। अगर आप लोग घर बैठे इंग्लिश सीखना चाहते हो तो अभी हमारे एक्सपर्ट से संपर्क करें 9972295999 और 8050828793। ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.